जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. अलीकडे चर्चेत असलेल्या ग्लोबल प्लास्टिक ॲक्शन पार्टनरशिप या प्लॅटफॉर्मची सुरुवात कोणी केली? तर हा जो ग्लोबल प्लास्टिक ॲक्शन पार्टनरशिप प्लॅटफॉर्म आहे, याची सुरुवात WEF म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे करण्यात आली. या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने 2018 मध्ये या प्लॅटफॉर्मची सुरुवात केलेली आहे. या प्लॅटफॉर्मचा उद्देश काय आहे? तर प्लास्टिक प्रदूषणाची समस्या सोडवणे आणि प्लास्टिक कचऱ्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन करणे हा या प्लॅटफॉर्मचा उद्देश आहे. बरं, सध्या हा ग्लोबल प्लास्टिक ॲक्शन पार्टनरशिप हा प्लॅटफॉर्म चर्चेमध्ये का आला? तर नुकतेच या प्लॅटफॉर्ममध्ये 7 नवीन देश सामील झाले आहेत. ते देश कोणते? तर यामध्ये अंगोला, बांगलादेश, गॅबॉन, ग्वाटेमाला, केनिया, सेनेगल आणि टांझानिया या 7 देशांचा समावेश आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. याची स्थापना 24 जानेवारी 1971 मध्ये करण्यात आली असून याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील कोलोनी येथे आहे. नेक्स्ट क्वेश्चन. यंदाचा कीर्तीचक्र हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला? यावेळेस 2 सैनिकांना हा पुरस्कार जाहीर झाला असून एक आहेत मेजर मनजीत आणि दुसरे आहेत दिलवर खान. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, हा जो कीर्तीचक्र पुरस्कार आहे हा शांततेच्या काळात देण्यात येणारा दुसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. याबरोबरच यंदाच्या बार्टू सेना मेडलने लेफ्टनंट कर्नल KH शेम यांना सन्मानित करण्यात आलं. तसेच यंदा 14 जणांना शौर्य चक्र देण्यात आला आहे. तर चक्रवाचा पुरस्कार वाचू नका, शौर्य चक्र देण्यात आला आहे. आणि तसेच यंदा 746 कर्मचाऱ्यांना मेरिटोरियस सर्व्हिसेस मेडल मिळाले असून पोलिसांमध्ये सर्वाधिक पुरस्कार हे उत्तर प्रदेशांच्या पोलिसांना मिळाले आहेत. आता जे शौर्य पुरस्कार आहेत याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. शौर्य पुरस्काराचे 2 टाईप पडतात आणि ते कोणते? तर एक युद्धकालीन शौर्य पुरस्कार आणि दुसरे आहेत शांतताकालीन शौर्य पुरस्कार. युद्धकालीन शौर्य पुरस्कारामध्ये यातील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार येतो परमवीर चक्र. या पुरस्काराची सुरुवात 1950 मध्ये करण्यात आली असून आतापर्यंत हा पुरस्कार फक्त 21 सैनिकांनाच देण्यात आला आहे. हा पॉइंट लक्षात ठेवा, एक्झाममध्ये बऱ्याच वेळा विचारण्यात आला आहे की परमवीर चक्र आतापर्यंत किती सैनिकांना देण्यात आलं? तर फक्त 21 व्यक्तींनाच हा पुरस्कार देण्यात आला असून याचे अंतिम विजेते कोण? तर विक्रम बात्रा हे याचे अंतिम विजेते आहेत. यानंतर युद्धकालीन शौर्य पुरस्कारामधील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे महावीर चक्र आणि यातील तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे वीरचक्र. आणि शांतता काळामध्ये जे पुरस्कार दिले जातात यामध्ये पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार आहे अशोक चक्र, दुसरा कीर्ती चक्र, तर तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार हा शौर्य चक्र आहे. ठीक आहे, एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. तर आता हा प्रश्न पहा. ICC द्वारे 2024च्या सर्वोत्तम पुरुष कसोटी क्रिकेटपटू पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर आता ICCचा मेन्स टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार जसप्रीत बुमराह यांना जाहीर झाला आहे. जसप्रीत बुमराह हा पुरस्कार मिळवणारे भारताचे पहिलेच वेगवान गोलंदाज ठरले आहेत. त्यांच्या आधी हा पुरस्कार कोणाकोणाला मिळाला आहे? तर यात राहुल द्रविड, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, अश्विन आणि विराट कोहली यांचा समावेश होतो. पण आतापर्यंत कोणत्याही भारतीय वेगवान बॉलरला हा पुरस्कार मिळाला नव्हता आणि जसप्रीत बुमराह हा पुरस्कार मिळवणारे पहिले वेगवान बॉलर ठरले आहेत. बुमराह यांनी अलीकडेच कसोटीत आपले 200 बळी सुद्धा पूर्ण केले आहेत. आणि तसेच ICCने वर्षातील सर्वोत्तम T20 संघ सुद्धा जाहीर केला असून यात 4 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे आणि त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. यात रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग या 4 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. ICC द्वारे जे इतर पुरस्कार जाहीर झाले आहेत ते सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, वुमेन्स वन डे क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार स्मृती मंदाना यांना जाहीर झाला आहे. मेन्स वन डे क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार आजमतुल्लाह ओमरसाही यांना जाहीर झाला. मेन्स T20 क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार अर्शदीप सिंग या भारतीय खेळाडूला जाहीर झाला. वुमेन्स T20 क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार मेली केर. 2024चा इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर हा पुरस्कार कॉमेंडो मेंडिस या श्रीलंकेन खेळाडूला जाहीर झाला असून हाच 2024चा वुमेन्स इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर हा पुरस्कार ॲनेरी डर्कसेन यांना जाहीर झाला आहे. 2024चा पुरुष असोसिएटेड क्रिकेटपटू गेरहार्ड इरास्मस ठरला आहे आणि यंदाचे सर्वोत्तम पंच हे रिच ईड लिंगवर ठरले आहेत. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर माउंट एव्हरेस्ट आणि माउंट लोथले चढाईसाठी लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अलीकडेच कोणत्या भारतीयाचे नाव नोंदविण्यात आले? तर आता माउंट एव्हरेस्ट आणि माउंट लोथले चढाईसाठी
राकेश कादियान यांचं नाव लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे. बरं, त्यांना असं काय केलं की त्यांचं नाव या बुकमध्ये नोंदवण्यात आलं? तर राकेश कादियान यांनी हे जे दोन्ही शिखर आहेत हे फक्त 2 दिवसात सर करण्याचा विक्रम करत आपलं नाव लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं आहे. आपल्याला इतर माहितच आहे की माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर असून माउंट लोत्सले हे जगातील 4थ्या क्रमांकाचं सर्वात उंच शिखर आहे. या माउंट लोत्सलेची उंची किती? तर 8516 मीटर इतक्याची उंची असून हा पर्वत चीन या देशात स्थित आहे. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये नक्की हा प्रश्न विचारण्यात येईल, तर IMP म्हणून नोट करून घ्या. माउंट एव्हरेस्ट आणि माउंट लोत्सले चढाई करत लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवण्याचा विक्रम हा राकेश कादियान यांनी केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा जनस्थान पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर यंदाचा जनस्थान पुरस्कार हा सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे. हा जनस्थान पुरस्कार कोणाद्वारे देण्यात येतो? तर लक्षात ठेवा, नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे हा पुरस्कार दर 1 वर्षाआड दिला जातो आणि यंदाच्या या पुरस्काराचं वितरण 10 मार्च रोजी होणार आहे. हे जे सतीश आळेकर आहेत हे मराठी नाटककार, अभिनेते यासच नाट्य दिग्दर्शक देखील आहेत. पुण्याचं जे थिएटर अकादमी आहे याचे ते संस्थापक सदस्य असून त्यांनी आतापर्यंत महानिर्वाण, महापूर, अतिरेकी, पिढी जात, मिकी आणि मेमसाहेब आणि बेगम बर्वे ही नाटके दिग्दर्शित केली आहेत. याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण पुरस्कार देण्यात आले आहेत, ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया. तर पहा, गदिमा पुरस्कार हा आशा काळे यांना जाहीर झाला. इरास्मस पुरस्कार अमिताभ घोष, टर्नर पुरस्कार जसलिन कौर, सर्वोत्तम ग्रामपंचायतीचा पुरस्कार साताऱ्यामधील मान्याची वाडीने पटकावला. 2024चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार मिशेल बॅचलेट यांना देण्यात आला. WTA प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार आरिना सबालेन्का यांना मिळाला आहे. UNEP आर्ट चॅम्पियन्स लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने माधव गाडगीळ यांना सन्मानित करण्यात आलं. तर 2024चा नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार हा अशोक सराफ यांना मिळालेला आहे. आणि आता 2025चा पद्मश्री पुरस्कार सुद्धा अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे. पुढील प्रश्न, इस्रायलमधील भारताचे नवे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता इस्रायलमधील भारताचे नवीन राजदूत हे जितेंद्र पाल सिंग बनले आहेत. जितेंद्र पाल सिंग यांनी याआधी पाकिस्तानमधील उच्चायुक्त म्हणून 2014 ते 2019 पर्यंत कार्य केलं आहे व आता त्यांना इस्रायलमधील भारताचे नवीन राजदूत बनवण्यात आला आहे. अलीकडे ज्या काही राजदूतांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामध्ये अल्बेनियाचे नवीन भारतीय राजदूत हे रवींद्र प्रसाद जयस्वाल बनले आहेत. मोरोक्कोचे संजय राणा, क्रोएशिया देशाचे अरुण गोयल, काँगोचे व्ही व्यंकटरमण, बोलिव्हियाचे रोहित कुमार आरवादवाना, तर अमेरिका या देशातील नवीन भारतीय राजदूत हे विनय मोहन क्वात्रा आहेत. आता हा प्रश्न पहा, संजय या युद्धभूमी देखरेख प्रणालीची निर्मिती कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच BEL, ज्यालाच आपण भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणतो. या कंपनीने या संजय प्रणालीची निर्मिती केली आहे. जसे महाभारतामध्ये संजय हा धृतराष्ट्राला युद्धभूमीवरील माहिती देत होता, त्याचप्रमाणे ही प्रणाली देखील भारतीय सैनिकांना माहिती पुरवण्याचं कार्य करेल. ही जी संजय प्रणाली आहे ही सध्या चर्चेमध्ये का आली? तर नुकतेच 24 जानेवारी रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या युद्धभूमी देखरेख प्रणालीचा प्रारंभ केला, त्यामुळे संजय ही प्रणाली सध्या चर्चेमध्ये आली आहे. आता हा प्रश्न पहा, ज्येष्ठ लेखक नरेंद्र चपळगावकर यांचे नुकतेच वयाच्या 87व्या वर्षी निधन झाले, तर त्यांनी कितव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षस्थान भूषवलं होतं? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच त्यांनी 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून स्थान भूषवलं होतं. आणि हे जे 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे हे वर्धा येथे पार पडलं होतं. मित्रांनो, नरेंद्र चपळगावकर हे एक लेखक होतेच, याबरोबरच त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून देखील कार्य केलेलं आहे. त्यांच्या हयातीत त्यांची एकूण किती पुस्तके प्रकाशित झाली? तर त्यांची एकूण 36 पुस्तके प्रकाशित झाली होती. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्य सरकारने सन्मान संजीवनी हे ॲप लॉन्च केले? तर हे जे सन्मान संजीवनी ॲप आहे हे हरियाणा या राज्याद्वारे लॉन्च करण्यात आलं. सध्या हरियाणामध्ये महिला एवं किशोरी सन्मान योजना राबवली जाते व या योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रे आणि शाळांद्वारे 10 ते 45 वर्षे वयोगटातील दारिद्र्य रेषेखालील महिला आणि मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले जाते. आणि यावरच लक्ष ठेवण्यासाठी हरियाणा राज्याने हे सन्मान संजीवनी ॲप लॉन्च केला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन आहे
हा दरवर्षी 26 जानेवारी रोजी साजरा केला जातो व यंदा या दिवसाची थीम काय आहे तर कस्टम्स डिलिव्हरिंग ऑन इट्स कमिटमेंट टू इफिशियन्सी सिक्युरिटी अँड प्रॉस्पेरिटी अशी या वेशच्या या आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिनाची थीम आहे. या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठी हा प्रश्न होता, कोणत्या राज्याने भारतातील पहिल्या पूर्णपणे एकात्मिक आपत्ती चेतावणी प्रणाली कवचमचे अनावरण केले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच केरळ. या राज्याने या कवचमचे अनावरण केलं असून याची निर्मिती केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केलेली आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, नीती आयोगाच्या पहिल्या आर्थिक आरोग्य निर्देशांकात कोणत्या राज्यानं अव्वल स्थान पटकावलं? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.